रविवार देर रात 2 बजे पंढरपुर से लौट रही एसटी बस भीषण हादसे का शिकार हो गई। 52 वारकरियों को ले जा रही एसटी बस डिवाइडर से टकराकर पलट गई। इस हादसे में करीब 30 यात्री घायल हो गए। खामगांव डेपो की बस पंढरपुर से आ रही थी। दुर्घटना के समय बस में भगवान विट्ठल के दर्शन से लौट रहे 52 वारकरी सवार थे। रात करीब 2 बजे महकर फाटा और चिखली के बीच महाबीज कार्यालय के सामने बस डिवाइडर से टकरा गई। इस टक्कर के बाद बस सड़क पर ही पलट गई। दुर्घटना में बस का अगला हिस्सा बुरी तरह क्षतिग्रस्त हो गया। गनीमत रही कि दुर्घटना में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन कई वारकरी घायल हो गए। इनमें से कुछ को चिखली और कुछ को बुल्ढाना अस्पताल में भर्ती कराया गया। दुर्घटना के बाद स्थानीय लोगों ने राहत कार्य चलाया। सूचना मिलते ही चिखली पुलिस भी मौके पर पहुंची और यातायात को सुचारू किया। इथून आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी, आणि तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली, पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला. आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या, पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली. काय झालं आणि काय नाही, काय मुडली की राहिली. बस 5 मिनिटं बसले नाही जाऊन राहिलं. आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरहून येत होतो, आम्ही घरी जात होतो. खामगाव डेपोची बस होती ते. आता ड्रायव्हर चांगले होते ना, असं थोडं नाही का बा ते म्हातारे आहे, चष्मा आहे त्यांना लागलेला. त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना. आणि किती 2 म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे. आम्ही तरी चांगले, आमचे तरी कमीत कमी चांगले तब्येत, आम्ही बोलू शकतो ना, बसू शकतो. सरकारनं पाहायला पाहिजे ना, कमीत कमी ते बसले काय झालं आणि काय नाही. ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं. तिथं बोलले ते चिखलीच्या दवाखान्यात बोलले, ते एक आले होते गाडीवाले कोण होते, त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोहोचून देऊ राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का? काही माहिती म्हणजे तो म्हणते की काहीतरी आडवा आला की काय. रोड किती चांगले आहे, रोड असं नाही आहे ना रोडवर खराबी आहे का काही. ते समजायचं कारणच म्हणजे कसं, आम्ही मधात बसेल होतो. आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला, हे 100% सांगतो. कारण ड्रायव्हरचा, कारण किती गाडी सरकी हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही. थोडासा असा डोळा लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे. त्या गाडीनं मग 2-3 ठोसा ते काचगीस फुटले, मग पलटी झाली. तर पुढच्या तोंड आहे त्याचे पुरे काच तुटले, त्याच्यातून लोक बाहेर काढले. मग कोणाला लागलं, लागलं तेवढ्या पुरतं 10-12 जणाले, एवढे काही सिरियस नाही. तर पण काही जणाला काही लागले नाही, मला तर काही लागलं नाही. बरं